आशा आपण त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकताय. सो जाऊया नेक्स्ट मॅच. अगदी पुढील लढतीचा आपण विचार केला तर हमरापूर विभागातील दोन्ही दिग्गज संघ या ठिकाणी एकमेकांसमोर या ठिकाणी येऊन थांबलेत. जर एका संघाचा आपण विचार केला तर अगदी टोकावर वसलेलं गाव, मग उर्नोली गावाचा आपण विचार केला तर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं गाव, अगदी मनमिलावू स्वभावाची व्यक्ती लोक ज्या गावामध्ये राहतात असं हा गाव आपण पाहतोय की ज्या संघाचं नाव असेल बाप्पेश्वर उर्नोली. आणि तदनंतर मात्र जर प्रेम कशासाठी प्रसिद्ध असेल तर ते गणेशाच्या ज्या मूर्ती आहेत, गणपती बाप्पाच्या ज्या मूर्ती आहेत त्यासाठी प्रसिद्ध असणारं पेन तालुका. आणि पेन तालुक्यातील जर आपण विचार केला तर हमरापूर विभाग, आणि या हमरापूर विभागातील हमरापूर हा गाव, आणि अगदी त्यांच्या समोर ही मॅच, त्यांची लढत आपण पाहतो. एकाच विभागातील दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नाणेफेक जिंकून ऑब्विसली प्रथम फलंदाजी स्वीकारले या ठिकाणी दुर्गादेवी हमरापूर संघाने, आणि या ठिकाणी गोलंदाजी वाटायला आले बाप्पेश्वर उर्नोली संघाच्या. सो सर्व प्लेइंग 11 स्क्वॉड उर्नोली संघाचा सज्ज झाला, आणि या ओपनिंगची जोडी मात्र या ठिकाणी मैदानाच्या दिशेला रवाना होतोय. अगदी जर आपण विचार केला तर मंदार धाडवे आणि त्याच्या समवेत अक्षय मांडलेकर, मंदार आणि अलेक्सची जोडी आपण मैदानात पाहतोय. खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण दोन्ही संघांना. आपण पाहताय DK चषक 2022 हे शानदार पर्व. युवा आणि प्रसिद्ध उद्योजक त्याचप्रमाणे समाजसेवक सन्माननीय दत्ता कांबळे उर्फ DK साहेब आयोजित भव्य दिव्य अशी पेन आणि ओपन ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा, अगदी पेन तालुक्यातील पहिली मानाची भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दिनांक 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल पेनच्या ऐतिहासिक मैदानावर. मित्रांनो, या मैदानाला खूप महत्त्व आहे. अगदी पेन तालुक्यातील ऐतिहासिक मैदान आहे. अगदी ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटर जे आहेत त्या सर्वांची एक इच्छा असते क्रिकेट करिअरमध्ये की आपण लॉर्ड्सच्या मैदानावर एकदा तरी खेळ दाखवावा, एकदा तरी खेळावा. की जर आपण विचार केला तर 1983चा वर्ल्ड कप आपण त्याच मैदानावर जिंकला होता. आणि नेक्स्ट मॅच जी इम्पॉर्टंट झाली होती, अगदी सौरभ गांगुलीने जे टी शर्ट काढून आपल्याला दाखवलं होतं की ती मॅच जिंकली होती इंग्लंडच्या अगेन्स्ट, तो मैदान लॉर्ड्सचं मैदान. आणि जर आपण त्याच्या अगेन्स्ट आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक टेनिस क्रिकेटरची इच्छा असते की या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मीन्स ज्याला नगरपालिकेचं मैदान संबोधलं जातं, त्या मैदानावर एकदा तरी मॅच खेळावी. आणि तो चान्स मात्र या दोन्ही संघाने या ठिकाणी मिळालाय. अगदी दोन्ही संघांचा आपण विचार केला तर स्ट्रॉंग संघ आहेत की या दोन्ही संघांकडे चांगली बॉलिंग अटॅक आहे. जर उर्नोली संघाचा आपण विचार केला तर अनिल आणि सुनील अशी बंधूंची जोडी. आणि याच चालू सीझनमध्ये ज्या खेळाडूला बाईक मिळाली, आपल्या करिअरमधली पहिली बाईक, आणि ते स्वप्न मात्र या ठिकाणी दुर्गादेवी आयोजित चषकामध्ये पूर्ण झालं होतं सुनील पाटीलचं. असा संघ आपण पाहतोय. आणि त्याच्या आगेच मात्र याच ठिकाणी सज्ज झालाय दुर्गादेवी हमरापूर संघ. स्ट्रायकिंग फलंदाज असेल मंदार धाडवे, आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला आहे अक्षय मांडलेकर, आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होतोय सुनील पाटील. पॉवर प्लेचे पहिलं षटक, अगदी पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. परमेश एक मिनिट, माझा मित्र आहे, त्याचा कॅमेराचा मेमरी कार्ड हरवलेला आहे. ग्राउंडवरती कोणाला सापडला असेल तर कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जमा करा. कॅमेरामॅनचा मेमरी कार्ड हरवलेला आहे, तर कृपया कोणाकडे असेल तर कृपया आपण तो मेमरी कार्ड आमच्याकडे जमा करा. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट पॅव्हलिन एंड कडून सज्ज होईल गोलंदाज सुनील पाटील. यावेळेस पहिला चेंडू क्रॅकिंग कव्हरचा हा फटका आपण पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केला गेलाय, आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव ठरतोय. चांगली सुरुवात, ज्या सुरुवातीची आवश्यकता होती अशी सुरुवात मात्र या ठिकाणी करून दिलाय सुनील पाटील या गोलंदाजांनी. जर आपण विचार केला तर दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक असेल लॉंग ऑन रिजन मध्ये, एक आपण क्षेत्ररक्षक पाहतोय पाठीश डीप मिड विकेट रिजन मध्ये. यावेळेस एस्टनचा वेध घेणारा चेंडू फर्निचर उद्ध्वस्त केलाय. दुसऱ्या चेंडूवर मिळाले सफलता. फलंदाज मंदार धाडवे बॅक टू द पॅव्हलियन.
या ठिकाणी उपस्थित झालेत. जर आपण विचार केला सर सचिन रमेश तेंडुलकर ज्यांना क्रिकेटचे भगवान क्रिकेटचे देवता संबोधलं जातं, ज्यांनी शतकांचं शतक लावलं, ज्यांनी ODIs मध्ये पहिलं दुहेरी शतक लावलं, की ज्यांना क्रिकेट या खेळामुळे भारतरत्न पुरस्कार मिळाला असा लेजंड खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर यांचं पॅव्हलिन त्याच्या नावाने आपण पॅव्हलिन पाहतो आणि त्या पॅव्हलिनमध्ये बसलेले तमाम क्रीडा रसिक त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे GTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या TV स्क्रीनवर मोबाईलवर जे लाईव्ह प्रेक्षेपण थेट प्रेक्षेपण पाहतायत जे प्रेक्षक त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहताय उर्नोली संघाच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहतोय दुर्गादेवी हमरापूर. षटकातील पुढील चेंडू असेल सुनील पाटील. यावेळेस देखील क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय शेखर भगतच्या बॅट मधून. या ठिकाणी 400च्या स्ट्राईक रेटने सुरुवात केलंय शेखर भगत. अगदी शेखर भगत यांचा जर आपण विचार केला तर लहान मुलांना जे क्रिकेटचे धडे देत असतात ह्याच मैदानावर अगदी या मैदानाची पूर्ण जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये आहे. आणि असा लेजंड क्रिकेटर आपण या ठिकाणी पाहतो की ज्याला क्रिकेटचं इथं असं म्हणेल की ABCD पूर्णपणे माहीत आहे असा लेजंड क्रिकेटर आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. स्क्वेअर लेग पंचांच्या रिजनमध्ये चेंडू चाललाय. सिंगल आलाय 4 धावांनंतर जर आपण विचार केला तरी सिंगल आलाय. टोटल रन्स मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय 5 रन्स 5 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यात जर आपण विचार केला तर ती महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या दुर्गादेवी हमरापूर या संघाने, कारण की मोठी जिम्मेदारी होती. आणि आज असं वाटलं होतं की पंधार धाडवेच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळतील, परंतु अपयशी ठरला या ठिकाणी मंदार धाडवे. आणि पहिलं षटक मार्गस्थी आहे. पॉवर प्लेचे पहिलं षटक आपण पाहतोय. 2 फलंदाज आपण जर विचार केला तर स्ट्रायकिंगला आहे अक्षय मांडलेकर अलेक्स आणि नॉट स्ट्राईकला आहे शेखर भगत जो वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळतोय. संघाचा जरी आपण विचार केला तर संघाच्या देखील 5 रन्स आहेत. यावेळेस पंचांचा सिग्नल येतोय हा स्क्वेअर चेंडू असेल. इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण नियमचा जर आपण विचार केला नियमांचा जर आपण विचार केला तर नियम क्रमांक 25 खूप साऱ्या नियमामध्ये बदल झाला आहे. आणि टोटल जर नियमांचा आपण विचार केला तर टोटल 42 नियम आहेत ICCच्या रूल्सचा जर आपण विचार केला. आणि तेच रूल्स तेच नियम टेनिस क्रिकेटमध्ये देखील फॉलो केले जातात. तर या 42 नियमांपैकी हा 25वा नियम या ठिकाणी लागू ठरतोय. स्क्वेअर चेंडू आहे. 1 रन स्कोर कार्डमध्ये ॲड केले जाईल. टोटल रन स्कोर कार्डवर 6 रन्स 6 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थी आहे. आणि मैदानात आपण पाहताय आमचे क्वालिफाईड पंच सन्माननीय संतोषजी चौधरी सर आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय हिरमन भोसले सरांना. जाऊया आपण पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुटवर्कचा वापर केला होता डान्सिंग द ग्राउंड, परंतु बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. किपर रोशन पाटीलच्या ग्लोव्जमध्ये चेंडू विसावतो. हा निर्धाव चेंडू असेल. कमबॅक केलंय गोलंदाजाने, कारण की एक सफलता आणि 6 धावा दिल्या. टोटलचा आपण विचार केला षटकातील चेंडू झालेत 5 चेंडू झालेत. यस आपण स्क्रीनवर देखील पाहू शकताय की 6 धावा 1 सफलता 5 चेंडू झालेत. पहिलं षटक मार्गस्थी आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अलेक्स. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये चेंडू गेला. आता लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल कंप्लीट झाले आणि षटक संपल्याचा देखील पंच इशारा करतायत. सो पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आपण धावा पाहतोय धावफलकावर 1 बाद 7 धावा. अगदी आपण जर विचार केला मैदानाच्या बाहेर तर अनाथांची माय म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं अशा स्वर्गीय सिंधुताई सतपाल यांचा बॅनर आपण पाहू शकता. आणि तदनंतर काही दिवसांपूर्वी ज्या आपणास सोडून गेल्या अशा गायन सम्राज्ञी लता दिदी यांचा देखील आपण बॅनर पाहू शकता. अगदी लता दिदींचा जर आपण विचार केला तर क्रिकेटच्या डायट फॅन होत्या. खास करून सचिन रमेश तेंडुलकर आणि लता दिदी यांचं एक अटूट नातं होतं. आणि लता दिदींचा जर आपण विचार केला तर क्रिकेट विषयी प्रेम असणाऱ्या
आज आपल्याला सोडून गेलाय. अगदी एक आवर्जून किस्सा आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल षटकानंतर. परंतु जाऊया इम्पॉर्टंट षटक आहे. जर आपण विचार केला तर पॉवर प्लेचं दुसरं षटक ऑब्विसली 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि जर आपण विचार केला तर एक लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतो आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मिड विकेट रिझनमध्ये सर्कलचा आपण विचार केला तर गली पोझिशनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचप्रमाणे बॅकवर्ड शॉटला एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. एक कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक असेल. आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात होतोय. नगरपालिका एंडकडून गोलंदाज सज्ज होईल अनिल पाटील. अगदी अनिल पाटील आणि सुनील पाटील बंधूंची जोडी. आणि या उर्नोली गाव म्हटलं की या गावाने टेनिस क्रिकेटसाठी खूप सारे लेजंड गोलंदाज दिलेत आणि त्यातीलच हा एक उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय अनिल पाटील. यावेळेस लवकर फुलटॉस चेंडू होता. दिशा दाखवल्या. चेंडू मात्र चाललाय डीप कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. आपण पाहतोय की डबल फिगरमध्ये डबल 1 11 धावा धावफलकावर पहिल्या षटकात आल्या होत्या 7 धावा आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चौकारांनी केल्या. या ठिकाणी फलंदाजा आपण विचार केला तर अक्षय मांडलेकर याच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि आपलं खातं ओपन केलंय 4 या धावसंख्येने. आणि त्याच्या समोवेत खेळणारा खेळाडू तर लेजंड क्रिकेटर चला आपण म्हणूया परफेक्ट प्लेयर शेखर भगत नॉन स्ट्राईकला आहे जो वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळतोय. टोटल रन्सचा आपण विचार केला 11 धावा आहेत. उशिरा जे प्रेक्षक आलेत त्यांना जरूर मी या ठिकाणी सांगेल की नाणेफेक जिंकून या ठिकाणी दुर्गादेवी हमरापूर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजी मात्र या ठिकाणी वाट्याला आलंय बापेश्वर उर्नोली संघाच्या. नेक्स्ट बॉल दुसरा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील गोलंदाज आहे अनिल पाटील. यावेळेस प्रॉपर कनेक्शन झाला नाहीये. अलॉंग द कार्पेट शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू आहे. सिंगल आले आणि का धाव्याने स्ट्राईक देखील रोटेट झाले. धावा पाहतोय आपण स्कोर कार्डवर 12 धावा धावफलकावर. ऑब्विसली ज्या क्रिकेटरची आठवण होतोय 12 नंबरची जर्सी चला परिधान करतून आपण खेळायला पाहिलंय की मग युवराज सिंग 12 नंबरची जर्सी खास करून 2007चा तो T20 वर्ल्ड कप स्टुअर्ट बॉटच्या अगेन्स्ट मारलेले ते 6 षटकार. 2011चा तो वर्ल्ड कप मॅन ऑफ द सिरीज चला मालिका वीरचं पारितोषिक मिळालं. अगदी कॅन्सर या रोगाने ग्रस्त असताना देखील या खेळाडूने मात्र काय प्रदर्शन दाखवलं होतं की चला गोल्डन मॅन की ज्याच्यामुळे 2 वर्ल्ड कप इंडियन टीमला मिळाले असा युवराज सिंग. यावेळेस ऑपेसीच्या फारच दूरवर चेंडू फेकला होता आणि पंचांनी मात्र या चेंडूला स्वेअर घोषित केलाय. 1 रन्स स्कोर कार्डमध्ये ऍड केले जाईल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 13 रन्स 13 धावा धावफलकावर. खूप सारे प्रेक्षक आपण पाहतोय की या टेकडीवर देखील आहेत. डोंगरावर बसून ही मॅच पाहत आहेत खूप सारे प्रेक्षक पॅव्हलिन मधून मॅचचा आस्वाद लुटतात. यावेळेस समोरच्या दिशेला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मिड ऑफ रिझन मध्ये. चेंडू फील्ड केला गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. 13 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक मार्गस्थी आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. मॅच मात्र का पाहायला मिळतोय अगदी संत सुरुवात आणि सावध सुरुवात या ठिकाणी केलंय दुर्गादेवी हमरापूर संघाने. अगदी शॉर्टपिच चेंडू होता परंतु सन्मान दिलाय. पॉइंट रिझन मधला क्षेत्ररक्षक आलाय समीर पाटील आणि चेंडूला कलेक्ट केलाय. तत्पूर्वी 1 रन्स घ्यायची संधी होती दोन्ही फलंदाजांकडे. आपापला एंड चेंज केलाय. 14 रन्स 14 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडू झालेत. अगदी जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. DK चषक 2022 चे शानदार पर्व आपण पाहतोय. ओव्हर फुलटॉस चेंडू होता. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर देखील सिंगल आले. का धावेने धावसंख्या मात्र आपण पाहतोय 5 रन्स 5 धावा धावफलकावर. अगदी या टुर्नामेंटचा जर आपण विचार केला तर अगदी एका नियमामध्ये बदल करण्यात आलाय. जर सामना बरोबरीत सुटला जर मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल आणि सुपर ओव्हर मध्ये देखील जर मॅच टाय झाली तर बॉल्ड आउट केला जाईल. सो हे नियम सर्व संघांनी लक्षात ठेवा. यावेळेस आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू फेकलाय. हा षटकातील हा दुसरा स्वेअर चेंडू आहे. एक चेंडू फेकला जरूर होता ऑफिसच्या बाहेर आणि हा लेग एसीच्या बाहेर
चेंडू फेकलाय अगदी 25व्या नियमाचा जर आपण विचार केला तर उजव्या हातीचा फार दूरवर जाणारा चेंडू, त्याचप्रमाणे डाव्या हातीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्याच्याच बरोबर जर फलंदाच्या डोक्याच्या वरून जर चेंडू जात असेल तर त्या चेंडूला पंच स्वेअर घोषित करू शकतात. असा नियम क्रमांक 25 आहे. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. योगेश त्या ठिकाणी आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल आले आहे. दुसरं षटक देखील या ठिकाणी संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर आहेत. अगदी जर आपण विचार केला तर 17चा खतरा केव्हा झाला होता तर आवर्जून या ठिकाणी मी सांगेल 17 नोव्हेंबर 2012 रोजी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. की जरूर या ठिकाणी मी सांगेल की ज्यांच्या निधनानंतर टोटल 21 राऊंड फायर केले होते, 21 तोफांची सलामी दिली होती त्यांना, की जे फक्त पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती यांच्या निधनानंतर केली जाते. परंतु बाळासाहेब ठाकरे कोणी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती नव्हते, तरी देखील त्यांच्या निधनानंतर 21 राऊंड फायर केले होते, 21 तोफांची सलामी दिली होती. अगदी त्यांचा जर आपण विचार केला तर अगदी त्यांचं पूर्वीचं नाव, अगदी आडनावाचा विचार केला तर पनवेलकर होते. अगदी पनवेल येथे ते स्थायिक होते आणि तदनंतर मात्र मुंबई येथे ते स्थायिक झाले. खूप मोठा इतिहास त्यांच्या मागे आहे. अगदी बॉम्बेचं नाव मुंबई हे कोणी केलं असेल आणि मराठी माणसाची अस्मिता जर कोणी जपले असेल तर ते एकमेव असे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि त्यांची एक इच्छा होती की भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकवा आणि त्यांची इच्छा देखील पूर्ण झाली आहे. अगदी सध्या स्थितीत आपण पाहतोय सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आज मुख्यमंत्री पदावर रुजू झालेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास घडतोय. सगळ्या मॅचकडे बॅक टू द क्रिकेट मैदानाकडे वळतोय. दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल सुनील पाटील. 2 षटक संपलेत, 17 धावा धावफलकावर आहेत आणि तिसऱ्या षटकाला ऑब्विसली सुरुवात होतोय. 5 षटकांचा हा सामना आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे. पहिल्या लढतीचा आपण विचार केला तर कावदेवी अंतोरे संघाने परास्त केलं होतं कालभैरव कोपर या संघाला. यावेळेस मोठा फटका अटेंड करायचा होता. अलाउंड द कार्पेट शॉट डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू आहे, सिंगल आले आहे. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चांगला बॅकअप देखील आहे. अगदी ऐतिहासिक मैदान आपण पाहतो की प्रत्येक क्रिकेट जो खेळतो ना, त्याची एक इच्छा असते की मैदानावर एकदा तरी खेळण्याची संधी मिळावी आणि ती संधी मात्र या ठिकाणी दिली आहे डीके चषक 2022च्या माध्यमातून. 18 धावा धावफलकावर आहेत. ऑब्विसली 18 धावा आणि 18 अंकाचा आपण विचार केला तर विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक आहे 18. खूप सारे फॅन्स त्या क्रिकेटरचे आहेत. एक लेजंड क्रिकेटर विराट कोहली. यावेळेस बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चेंडू कलेक्ट करायचा होता आणि मोठा अपील या ठिकाणी दाद मागली जातोय आणि या ठिकाणी मात्र दोन्ही पंच एकत्र येतील आणि आपला निर्णय कळवतील. सो आपण पाहतोय की गोलंदाज त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करत होता आणि तदनंतर मात्र जर आपण विचार केला तर चेंडू मात्र एस्ट्याना हिट झालाय. सो जर पंच या ठिकाणी विचार करतायत आणि विचार विनिमय या ठिकाणी केला जाईल. यावेळेस तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मांग केली गेले आणि आमची लाईव्ह टीम या ठिकाणी सज्ज झाले, जीटीसी लाईव्ह, आणि त्यांचे टेक्निशियन या ठिकाणी आहेत आणि टेक्निशियन या ठिकाणी चेक करतील की गोलंदाजाचा जो हाताला स्पर्श झालाय का चेंडूचा, कारण की स्पर्श होणं फार गरजेचं आहे, टच झालाय का, आणि तदनंतर मात्र फलंदाज सुरक्षित आहे का आपल्या क्रीजमध्ये हे या ठिकाणी पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. सो आपण या ठिकाणी रिव्ह्यू देखील दिलेला आहे. दोन्ही संघांना आपण बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकताय आणि रनआउटसाठी पंचांना हवं असेल तर. सो या ठिकाणी चेक केलं जातोय. आमचे टेक्निशियन जीटीसी लाईव्हचे अगदी पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झालाय. धावा आपण स्क्रीनवर आपण पाहू शकता, 18 धावा आहेत, एक सफलता त्या ठिकाणी. तिसऱ्या षटकातील एक चेंडू झालाय, हा दुसरा चेंडू आहे आणि त्या दुसऱ्या चेंडूवर मात्र आपण चेक करतोय की फलंदाज सुरक्षित आहे का.
चला रोशन सर, आपण कुठे असाल? सो आपण यायचं या ठिकाणी. त्याचप्रमाणे लल्ला वास्कर, आपण कुठे जर असाल सो प्लीज आपण या ठिकाणी या, कारण की महत्त्वपूर्ण निर्णय आहे. टेक्निशियन देखील चेक करतायत या ठिकाणी, आपण पाहू शकताय आपल्या स्क्रीनवर, मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा टीव्ही स्क्रीनवर. या ठिकाणी या प्लीज आपण थोडं साईडला व्हायचं, जे प्रेक्षक या ठिकाणी आहेत. अगदी जर आपण अपीलाचा जर आपण विचार केला ना, तर अपील फक्त 2 ठिकाणी केलं जातो. एक म्हणजे कोर्टामध्ये, न्यायालयात, आणि दुसरं म्हणजे क्रिकेटचं मैदान. सो 2 ठिकाणीच आपण अपील करता येतं आपल्याला. या ठिकाणी पुन्हा एकदा मी चेक करतोय सर, रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय की या ठिकाणी मात्र निर्णय आलाय. फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपाने बाद होईल. सो आमचे जीटीसी लाईव्हचे टेक्निशियन्स आणि आमच्या आयोजकांमार्फत हा निर्णय कळवण्यात आलाय. सो शेखर भगत बॅक टू द डगआउट. की खेळ जुगाराचा असो किंवा आयुष्याचा, आपला एक्का तेव्हाच काढा जेव्हा समोरचा आपल्याला बादशाह दाखवेल. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी तर असं म्हणेल की दुर्गादेवी हमरापूर संघाचा बादशाह खेळाडू की बॅट्समन या ठिकाणी मैदानात दाखल होतोय. स्टायलिश लेफ्ट हँडेड बॅट्समन या ठिकाणी मैदानात दाखल होईल. फलंदाज शैलेश पाटील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अक्षय मांडलेकर आहे, अलेक्स आहे. या ठिकाणी फिंगर रोल्स केले होते, अगदी गती दिली नव्हती गोलंदाजाने, आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. रोशन पाटीलच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू चाललाय आणि हा देखील निर्धाव चेंडू आहे. आपण या षटकाचा विचार केला तर या षटकात 3 चेंडू फेकले गेलेत आणि या 3 चेंडू मागे फक्त 1 रन्स खर्च केलाय आणि 1 विकेट आलाय रनआउटच्या स्वरूपाने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती, परंतु चेंडू मात्र स्टॉप केला गेलाय गली पोझिशन मध्ये आणि स्ट्राईक रोटेट झालाय. सिंगल आले का धावने, धावसंख्या आपण पाहतोय 19 धावफलकावर आहेत. मॅच आपण पाहतोय उर्नोली संघाच्या अगेन्स्ट मात्र या ठिकाणी टक्कर देतोय दुर्गादेवी हमरापुरा संघ. एकोणीस धावफलकावर आहेत. 2 षटक आणि 4 चेंडू फेकले गेलेत. या ठिकाणी आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर, मोबाईलच्या स्क्रीनवर देखील जे लाईव्ह टेलिकास्ट जे प्रेक्षक पाहत आहेत ते आपण पाहू शकताय की सुनील पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. परत 9 धावा खर्च केल्यात, 1 षटक आणि 4 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेलेत. स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्रायकिंग व फलंदाज आहे शैलेश पाटील. खऱ्या अर्थाने काही दिवसांपूर्वी जी हमरापूर प्रीमियर लीग झाली त्याच्यात बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड ज्याला मिळाला असा खेळाडू आपण पाहतोय की महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि ही महत्त्वाची जोडी आहे दुर्गादेवी हमरापूर संघासाठी. यावेळेस बॅटचा फेस खोललं होतं आणि चेंडूला मात्र ढकललं होतं. थर्ड स्लिप रिझन मध्ये सिंगल आल्या आणि धावा मात्र आपण स्कोर कार्डवर पाहतोय 20 धावा आणि 2022 हे शानदार चषक आपण पाहतोय. डीके चषक 2022 हे शानदार पर्व, अगदी पेन तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची शृंखला आपण पाहतोय आणि पूर्णपणे आमची टेक्निशियन टीम सज्ज झालाय आणि आमचे गोल्डन डीजे जे मंडप डेकोरेशन ऑपरेटर आहेत त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. या ठिकाणी देखील आपण पाहतोय अगदी फसवलं फलंदाजाला, सव्वा डिलिव्हरी फेकली होती. आणखीन एक निर्धाव चेंडू आपला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 षटक या ठिकाणी संपले गेलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावफलकावर आपण पाहतोय 2 बाद 20 धावा.
अगदी टायटल सॉन्ग आपण पाहतोय DK चषक 2022 मित्रांनो. असं म्हटलं जातं की प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यात कधी चुकू नये. कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. या ठिकाणी मात्र प्रयत्न करावे लागतील दुर्गादेवी हमरापूर संघाला. कारण की जर प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नसणार आहे. आपला प्रयत्न करायला हवं आहेत आणि इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. खास करून फलंदाज जो आहे शैलेश पाटील आणि त्याच्या समवेत आहे जो ओपनिंगसाठी आला होता अक्षय मांडलेकर. अलेक्सला मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील, हात खोलावे लागतील आणि मोठ्या फटक्यांचा या ठिकाणी विचार करावा लागेल. पुढील गोलंदाज या ठिकाणी नगरपालिका एंडकडून सज्ज होतोय समीर पाटील. अगदी व्यूहरचना क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर ऑफ साईडला आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, तैनात करतोय आणि अगदी कूल कॅप्टन कोणाला म्हटलं जाईल तर रोशन पाटील. आपण पाहतोय की क्षेत्ररक्षणाची सजावट करतोय आणि या योग्य ठिकाणी योग्य क्षेत्ररक्षक ठेवणं ही खऱ्या अर्थाने कर्णधाराची भूमिका असते आणि ती भूमिका या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतात. की ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये चित्रपटामध्ये हिरो असतो ना त्याची जी भूमिका असते तशा प्रकारचीच भूमिका एक क्रिकेटमध्ये कॅप्टनची असते. सो मॅचमध्ये कॅप्टन कर्णधार हा खूप महत्त्वाचा असतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे स्ट्रायकिंगला. सो व्यूहरचना या ठिकाणी चेंज केल्या. डीप मिड विकेट रिजनमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, त्याचप्रमाणे लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन नजदीक एक क्षेत्ररक्षक आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. चौथ्या षटकातील हा पहिला चेंडू. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफिसच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे परंतु हा वाईट चेंडू आहे. 1 रन स्कोर कार्डमध्ये ॲड केले जाईल. 21 धावा धावफलकावर मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक मात्र सामने पाहण्यासाठी सज्ज झालेत. तमाम क्रीडा रसिकांचे आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आणखीन एक हा स्वेअर चेंडू पाहतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू वाईड आहे. अगदी जर विचार केला गोलंदाजाचा समीर पाटीलचा तर अगदी स्लॉटमध्ये चेंडू द्यायचा नाही, समोर फेकायचा नाही. जरूर जर वाईट चेंडू गेला तरी देखील हरकत नाहीये. हा मात्र प्लॅनिंग, ही मात्र रणनीती आज आपला पाहायला मिळतोय समीरकडून. या ठिकाणी देखील चेंडूला लेफ्ट केलाय, वेल लेफ्ट म्हणावा लागेल. सलग तिसरा हा स्क्वेअर चेंडू आहे, तिसरा वाईड चेंडू आहे. अगदी 3 धावा आल्यात. जर आपण विचार केला तर 3 षटकांती 20 धावा होत्या आणि आता मात्र जर आपण विचार केला तर चौथ्या षटकातील सलग 3 चेंडू स्क्वेअर आहेत. सो ऑब्विसली 23 धावा आहेत स्कोर कार्डवर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग द कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाले आहे. रनआउटची नामी संधी होतीये परंतु अगदी मी तर असं म्हणेल की जीव मुठीत घेऊन दोन्ही खेळाडू पलत होते. खास करून शैलेश पाटीलचा जर आपण विचार केला मी तर असं म्हणेल की रिस्की रन्स घ्यायची गरज नाही आहे. कारण की निर्णायक 2 षटक आहेत. ह्या षटक या मॅचची रणनीती ठरवतील. मॅचचं भवितव्य कोण ठरवेल ते येणारे हे 2 षटक. आणि या 2 रन्स आल्यात. 25 धावा झाल्या स्कोर कार्डवर. समीर पाटील आहे गोलंदाजी मार्कवर. नगरपालिका एंडकडून गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकला फलंदाज मात्र आपण पाहतोय सज्ज होतोय शैलेश पाटील. लेफ्ट हँडेड आणि स्टायलिश खेळाडू आहे आणि प्रेक्षक देखील प्रतीक्षेत आहेत की शैलेशच्या बॅटमधून कधी चौकार षटकार येतील. परंतु खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. जी रणनीती सुरुवातीपासून जी पाहायला मिळाली समीर पाटीलची, अगदी स्वेअर चेंडू गेला तरी देखील हरकत नाही आहे. परंतु एखादा शॉर्ट पिच म्हणा किंवा फुलटवाच किंवा समोरला चेंडू फेकायचा नाही आहे, ही प्लॅनिंग, ही रणनीती मात्र या ठिकाणी स्वीकारल्या समीर पाटील या गोलंदाजाने. यावेळेस देखील आडव्या बॅटने पूर्णपणे जर आपण विचार केला तर फसवलाय. अगदी बेड्या घातल्यात या फलंदाजाला. शैलेश पाटीलला मात्र थांबवण्यात यश आलंय की जरूर इथे जर मोठा फटका येत नसेल तर सिंगल डब्बसने स्ट्राईक रोटेट करणं देखील गरजेचं ठरतं क्रिकेटमध्ये. की ज्याप्रमाणे सिंगल डब्बस महत्त्वाचे असतात, षटकार चौकार देखील खूप महत्त्वाचे असतात. षटकार चौकार येत नसतील तर सिंगल डब्बस येणं फार महत्त्वाचं आहे. असं म्हटलं आता टेनिस क्रिकेटमध्ये की 2 चेंडूनंतर एका चौकार षटकार मोठा फटका यायला हवा आहे. की तशा प्रकारचा फटका मात्र या ठिकाणी येत नाही आहे. बॅटची इनरेज लागल्या, स्लिपमध्ये चेंडू आलाय आणि सिंगल कंप्लीट झालाय. एकच रन्स मिळेल, फारसं काही हाती लागणार नाही आहे. एका धावाने धावसंख्या आपण पाहिली तर
सहावाच सुरुवात जरूर केली होती, परंतु आता मात्र या ठिकाणी आक्रमण करावं लागेल, हात खोलावे लागतील. कारण की त्यांच्या अगेन्स्ट आपण विचार केला तर बाप्पाशी उर्नुली हा संघ सज्ज झालाय की ज्या संघाला स्वर्गीय पिंटाशेठ पाटील स्मृती चषक 2022 चे दुर्गादेवी क्रिकेट संघाने आयोजित केलं होतं. खूप चांगलं आणि मोठं भव्य दिव्य असं आयोजन होतं आणि त्या आयोजनामध्ये त्या टुर्नामेंट्समध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं आणि त्याच मॅचेसमध्ये त्या प्रतियोगितेमध्ये त्या टुर्नामेंट्समध्ये खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर सुनील पाटील या खेळाडूला आपल्या करिअरमधली पहिली बाईक मिळाली होती. अगदी भावूक झालं होतं, डोळ्यामधून अश्रू देखील आलं होतं. आणि जर आपण जरूर विचार करू त्या टुर्नामेंटचा तर खूप चांगली प्रतियोगिता, खूप मोठी टुर्नामेंट्स होते आणि यावेळेस मात्र समोरच्या दिशेला अटॅक केला आणि या ब्लॅक स्क्रीनवर चेंडू आदळतोय आणि या ठिकाणी चौकार येतोय अक्षय मांडलेकर या फलंदाच्या बॅटमधून. तीस धावा आहे, धाव फलकावर 3 षटक आणि 5 चेंडू फेकले गेलेत. आपण पाहताय आपल्या स्क्रीनवर जर आपण विचार केला तर समीर पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. अंतिम चेंडू असेल, चौथ्या षटकातील स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतोय अक्षय मांडलेकर आहे या ठिकाणी आणि शैलेश पाटील आहे नॉन स्ट्राईकला. आमची GTC लाईव्हची पूर्ण टेक्निशियन टीम या ठिकाणी सज्ज झालंय. लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण आपण पाहू शकताय घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून. लास्ट बॉल आहे चौथ्या षटकातील. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा घेतली आणि या स्टँडवर चेंडू आदळतो. आणखीन एक सफलता, अक्षय मांडलेकर बॅक टू द पॅव्हलियन. प्लीज स्प्रे घेऊन जा विनायक दादा मैदानात. या ठिकाणी 4 षटक संपलेत आणि 4 षटकानंतर जर आपण विचार केला तर 3 बाद 30 धावा. अगदी विचार केला तर लो स्कोरिंग मॅच ही पाहायला मिळतो. अगदी पकड मजबूत केलाय बापेश्वर उर्नोली या संघाने. जर या दोन संघांचा आपण विचार केला तर अनेक वेळेला या दोन संघांमध्ये लढती आपल्याला पाहायला मिळाल्यात. कधी हव्वी झालाय बाप्पाशी उर्नोली संघ हमरापूर संघावर, तर कधी हव्वी झालाय दुर्गादेवी हमरापुरा संघ बाप्पाशी उर्नोली संघावर. सो ही मॅच कोण जिंकणार, कारण की या चषकाचा आपण विचार केला तर पेन तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची टुर्नामेंट्स आहे. या सीझन मधलं मोठं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीस आलंय आणि अगदी आयोजक देखील सज्ज झालाय. आमची टेक्निशियन टीम GTC लाईव्हची देखील सज्ज झालाय. बॉक्स कॉमेंट्री बॉक्स समालोचन कक्ष देखील सज्ज झालाय. आमचे आयोजक देखील या ठिकाणी सज्ज झालाय. व्यासपीठाचा जर आपण विचार केला तर व्यासपीठावर आपण पाहू शकताय आमचे लाडके आयोजक सन्माननीय दत्ता कांबळे DK साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे पेन नगरीतील धुरंधर व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे पाटणेश्वर गावातील तरुण मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अंतुर गावातील तरुण मंडळी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात. अगदी व्यासपीठ मात्र अगदी भरून आलंय, फुलून आलंय. या ठिकाणी दिग्गज हस्ती व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या तमाम प्रमुख मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी या टुर्नामेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. परमेश या ठिकाणी आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत. अर्थातच सन्माननीय निखिल पाटील वाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. सन्माननीय निखिल पाटील आपण या ठिकाणी बाजूला आहात, तर आपणाला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हावं. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. मैदानाकडे वळतोय. लास्ट ओव्हर असेल, अंतिम षटक ज्याला टेनिस क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं. आणि हा स्लॉग ओव्हर डेट ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज मेघनाथ पाटील. आणि या
या अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र दुहेरी धाव आल्या, 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 32. 32 धावा धावफलकावर झाल्यात. अंतिम षटक मोठी जिम्मेदारी आहे आणि रोशन पाटील, सुनील पाटील यांनी मात्र विश्वास दाखवलाय मेघनाथ पाटील या गोलंदाजावर आणि मेघनाथचं देखील कौतुक करावं लागेल. चालू सीझनमध्ये खूप चांगली गोलंदाजी मेघनाथनी केले, कारण की दुर्गादेवी चषकामध्ये देखील खूप चांगलं योगदान दिलं होतं या गोलंदाजाने आणि त्याच्यामुळे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं उर्नोली संघाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र एलिव्हेशन दिलंय आणि डिस्टन्स मात्र कापू शकला नाही आणि अप्रतिम झेल स्वीकारले ऋषिकेश यांनी आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होईल शैलेश पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. काय अप्रतिम झेल स्वीकारली, जिथे जर आपण विचार केला तर ऋषिकेश पाटीलने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलंय आणि या ठिकाणी चेक केलं गेलं आणि फलंदाज बाद असेल. अगदी वेल गुड कॅच पकडल्या, सुंदर झेल पकडल्या या ठिकाणी अगदी सीमेरेषे लगत ऋषिकेश पाटीलने पकडलाय झेल आणि शैलेश पाटीलचा मात्र या ठिकाणी संपलाय खेळ आणि चौथी सफलता हाती लागल्या उर्नोली संघाच्या. धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर 32. 32 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटक स्लॉग ओव्हर हा नंबरचं षटक सुरू आहे आणि गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज झालाय मेघनाथ पाटील. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय नितेश आणि निलेश अशी जोडी आपण मैदानात पाहू शकताय. यावेळेस ऑपेशीच्या फारच दूरवर फेकलेला चेंडू आपण पाहतोय आणि पंच शैलेशजी संतोषजी चौधरी सरांनी या ठिकाणी स्वेअर घोषित केलाय आणि एक धाव फलकावर ऍड केली जाईल. 33 धावा धावफलकावर झाल्यात. अगदी लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी सुरू आहे. रॅटम राऊंड ऑफ विकेट मारा केलाय, चेंडू मात्र हवत आहे, कॅच घेण्याची संधी आणि एक इझी झेल कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप केलाय. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये टेक द कॅच अँड विन द मॅच. झेल पकडाल तर आपण सामना पकडाल, परंतु लो स्कोरिंग मॅच आहे. अंतिम षटक सुरू आहे. प्रथम गोलंदाजी करतोय बाप्पाशे उर्नोली संघ. या धावा मात्र चेस कराव्या लागतील, कारण की प्रत्येक रन्स ही क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असते. की ज्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला किंमत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला किंमत आहे आणि त्याचप्रमाणे क्रिकेट या क्षेत्रामध्ये, क्रिकेट या खेळामध्ये एका रन्सला महत्व आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय, ओव्हर द रोप, षटकार. चार षटक, 4 चेंडू, 40 धावा झाल्यात धाव फलकावर. जास्त आपण मॅजिक आकडा या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकताय. यावेळेस आपण पाहिला की डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन नजदीक चेंडू आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र नितेशला माघारी परतावं लागेल. नितेश बॅक टू द डगआउट. बरोबर सफलता देखील मिळाल्या उर्नोली संघाला आणि एका धाव्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर 40 प्लस रन्स स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. अंतिम षटक सुरू आहे आणि या पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू असेल. जर आपण विचार केला तर दुपारच्या 1 वाजलाय आणि आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे. ऑब्विसली या पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर कावदिवी अंतोरे संघाने मात्र परास्त केलंय कालभरे कोप्पर संघाला. सो या मॅच मधली जी विनर टीम असेल त्याचा मात्र सामना होईल कावदिवी अंतोरे संघासोबत. अगदी साखळी पद्धतीने या मॅचेस खेळवले येतील आणि जर आपण विचार केला तर
ऑब्विसली तिसरी लढत पहिल्या फेरीतील जी असेल ती चांतराजा दादर आणि श्रीराम बलवली. ऑब्वियस आपण पाहतोय की रनआउटच्या स्वरूपाने आणखीन एक सफलता शेवटच्या चेंडूवर देखील आपण पाहिले. सो निर्णायक 5 षटक या ठिकाणी संपले गेलेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावा पाहतोय आपण स्कोर कार्डवर 41, 41 धावा धावफलकावर आहेत. तर 42 धावांचं या ठिकाणी टार्गेट असेल, लक्ष असेल बापेश्वर उरुली संघासमोर. डीजे मास्टर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती फक्त आणि फक्त धाबा लागल्यात. ते अर्थातच 41 आणि 42 धाब्यांचं हे छोटंसं टार्गेट असेल ते सेकंड इनिंग्स मध्ये हमरापूर क्रिकेट टीमला. हमरापूर म्हटल्यानं माफ करा, बापेश्वर उर्नोली टीमला धावांची गरज असेल. हमरापूर संघ आहे त्यांच्या समोर. एकंदरीत हमरापूर संघाचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर अतिशय पेनमध्ये मूर्त्या, गणपती बाप्पांच्या मूर्त्या मात्र प्रसिद्ध असलेले हे गाव हमरापूर आणि स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील यांच्या नावाने हा संघ मात्र खेळतोय. आणि सातत्याने पिंट्या शेठ पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, अनेक जीवन गौरव मोठे मोठे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित झी टॉकीजच्या माध्यमातून देखील पुरस्कृत केलं गेलं आणि या विभागातील दमदार नेतृत्व देखील राहिले आणि सातत्याने त्यांच्या नावाला खऱ्या अर्थाने त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी हा संघ हमरापूर मैदानावरती खेळतोय. अफजल खान शिवाजी राजांच्या मोहिमेवर जाण्याआधी त्यांच्या तो बडी बेगम मध्ये झालेला संवाद, तुम्हारे होते शाहजी का वो छोकरा, शाही सल्तनत के खिलाफ बगावत का झंडा खड़ा ही कैसे कर सकता है, शिवाजी इस्लाम का खात्मा करने पर तुल गया है, दक्कन की पहाड़ी ने उसका हौसला और भी बढ़ा दिया, इसलिए शाही दौलत की काफी लूट उसने की, क्या क्या शाही सल्तनत अब मिटा देगा, शिवाजी को कैद करने की हिम्मत किसी में नहीं है. यावरून तुम्ही विचार करा आदिलशाहीमध्ये महाराजांचा काय दरारा होता. आता तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानावरती देखील ही चांगली कामगिरी करावी लागेल. ती अर्थातच सेकंड इनिंग्स मध्ये गोलंदाजी करताना स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील 11 हमरापूर क्रिकेट संघाला. बॅट्समॅनला विनंती करतो की आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. या स्पर्धेचे आमचे मुख्य शिल्पकार अर्थातच DK साहेब इथे खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता आणि दमदार मेहनत साथीने घेत असतात आणि ही चांगली संकल्पना घेऊन अखेर ही DK चषक सन्मानाची स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. तर उर्नोली क्रिकेट संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 42 धावांची गरज. लो स्कोरच्या मॅच मध्ये आम्ही प्रत्येक वेळी सांगत असतो की तुम्हाला विकेट घेणे महत्त्वाचं असतं, निर्धाव चेंडू फेकणे हे महत्त्वाचं असतं आणि सातत्याने बॅट्समनवरती प्रेशर टाकणं, दबाव टाकणं हे महत्त्वाचं असतं. आता पाहूया कशा पद्धतीने ते त्रिवेणी संगम तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंगचा स्टँडर्ड कसा असेल, परंतु या धावा ज्या बनवायच्या आहेत उर्नोली क्रिकेट संघाला, जर कदाचित उर्नोली संघाचे फलंदाज आहेत, आय थिंक सुनील अनिल कोण असे 2 फलंदाज आहेत, ते जर लागले तर मॅच लवकर समाप्त होईल. कारण आताच मॅन ऑफ द सिरीज बाईक कदाचित त्या खेळाडूला मिळाली होती आणि कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त असेल. कारण ज्या पद्धतीने म्हणायचं झालं
की मध्ये कोविड काळामध्ये स्पर्धा भरपूर बंद होत्या, त्याच्यामध्ये मग गाव प्रीमियर लीग अशा खेळत गेल्या, म्हणजे आमच्या खेळाडूंचा सराव कुठेही कमी झाला नाही, सराव कंटिन्यू आहे. आणि त्याच्या अनुसार जर तुम्ही विचार केलात एक चांगला क्रिकेट आतापर्यंत सर्व संघांनी दाखवलाय. मागची मॅच जर तुम्ही पाहिलीत अक्षरशः जबरदस्त रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. कदाचित ही मॅच तुम्हाला अशीच पाहायला मिळेल अशी आशंका करूया, कारण फक्त 42 धावांचं हे टार्गेट आहे. ते अर्थातच बापेश्वर ओर्नोली क्रिकेट संघाला ज्या पद्धतीनं परमेश्वर म्हटलं जातं की कुठल्या युद्धासाठी 2 सेनापती तलवार घेऊन मैदानात जात असतात, रणांगणात जात असतात, तसे हे 2 सेनापती 2 सलामीवीर फलंदाज ओरोली संघाकडून मैदानावरती येत असताना तुम्ही पाहताय रोशन पाटील आणि त्यांना साथ देतील अनिल पाटील. ही सलामीची जोडी, महत्वाचे दोन्ही हे खेळाडू. जबरदस्त गोलंदाजी झाली सुनील पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 7 धावा दिल्या. सेकंड ओव्हर मध्ये अनिल आले होते, त्यांनी 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा सुनीलला आमंत्रित केलं आणि फक्त 3 धावा दिल्या. आणि समीर पाटील यांनी धावा खर्च केल्या 10 आणि शेवटचे गोलंदाज होते मेघनाथ यांनी धावा खर्च केल्या 11. एकूण सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि कमी धावामध्ये रोखलं ते अर्थातच हमरापूर क्रिकेट संघाला. आता पाहूया कशा जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतील. ज्या ठिकाणी विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 30 चेंडू आणि 42 धावेंची गरज. मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल, यात तिल मात्र शंका नसेल. परंतु ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना आता चांगली कामगिरी करणं हे महत्वाचं असेल. कारण असं म्हटलं जातं टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाली लावतात आणि पैंजण जरी सोन्याचं असलं ते पायातच घालतात. म्हणजे तुमची किंमत तुमच्या अस्तित्वावरून ठेवते. तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्मन्स करता हे तुम्हाला दाखवलेलं तुमचे प्रेक्षक तुमच्यावर तुम्हाला डोक्यावर घेतील, तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातील. म्हणून म्हणतो फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही 60 धावा पाहिल्यात, म्हणजे आता इथे विकेट थोडस रंग बदलत असताना, कारण सरडा ज्या पद्धतीने रंग बदलतो तशी विकेटने इथे आता रंग बदलला या पिचने. कारण आता गोलंदाजांना खऱ्या अर्थानं साथ दिली. तर जाऊया मॅचच्या दिशेने, मॅच फाईट होईल तुम्हाला, यात मात्र शंका नाही. गोलंदाज आलेत मंदार धाडवे आणि ते पंच इशारा करतील फर्स्ट बॅटिंग पॉवर प्ले. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 2 पॉवर प्ले असतील. इथे पहिला पॉवर प्ले यूज केला जाईल. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. आणि आता मात्र या गोलंदाजीसाठी मंदार या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. पॉवर प्लेचे 2 षटक मी अगोदरच म्हटलं होतं निर्णायक असतील. ज्या पद्धतीने हमरापूर संघासमोर ओर्नोली संघाने गोलंदाजी केली, आता त्यांच्या समोर हमरापूर संघाला गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हा खराब बॉल वरती पंचांनी देखील इशारा दिलाय. 4+1 आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ. पंजाब 5 रन. इथे 5 धावा पहिल्याच बॉलवरती. खराब सुरुवात इथे गोलंदाज करत असताना. फ्रीटचा बॉल असेल. इथे बॅट्समनला डावकरी हाताचे फलंदाज आहेत रोशन, बघा फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली आणि इथे मात्र पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती प्रश्नचिन्ह दाखवत असताना हमरापूर संघाचा हा गोलंदाज मंदार. थोडीशी खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळते, कारण तुम्ही लो स्कोरचे मॅच जेव्हा खेळताना तेव्हा तुम्हाला या बॉल पासून खूप थांबावं लागतं. तुम्हाला असे बॉल टाकणं जर तुम्ही टाकत असाल तर तुम्हाला मॅच सोडावी लागेल, कारण पहिल्याच बॉलवरती 5 धावा इथे मिळाल्यात. 4+1 फ्रीटचा बॉल असेल. नो बॉल. वेस्ट हाईट बीमर बॉल होता, पंचाने लगेच त्याला दंडित केला. गोलंदाज तयार. फ्रीटचा बॉल आकुटप्याचा लेगकट खेळलाय. चेंडू परंतु खराब फिल्डिंग झाली. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि त्याचा फायदा मिळेल. फ्रीटच्या बॉलवरती अजून एक चौकार. तर इथे लगातार 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या 9 या धावसंख्येवरती. खराब गोलंदाजी आणि यांना देखील माहिती आहे खास करून ओर्नोली संघाच्या फलंदाजांना, कारण हे 2 पॉवर प्लेचे ओव्हर्स आहेत, त्यातच तुम्हाला जास्त धावा बनवल्या तर मॅच तुम्हाला अगदी हलकी होईल. कारण मागची मॅच जर असं वाटलं होतं की कदाचित संघ पराभूत होतो की काय, कारण पहिल्या 2 बॅट्समन मध्ये दमदार सुरुवात झाली होती, ती म्हणजेच रन चेस करत होते ते कोपर क्रिकेट संघ, आणि त्याच्यानंतर विकेट असे गेले की 7 विकेट 0वरती आय थिंक बाद झालेत टोटल, आणि तिथून मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली कालभैरव कोपर क्रिकेट संघाला. 13 चेंडूंमध्ये 41 धावांची पार्टनरशिप झाली होती आणि त्याच्यानंतर मात्र सलग विकेट पडत गेले आणि त्याचा फायदा उचलला गावदेवी अंतोरे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांनी आणि पहिला विजय इथे संपादन करत असताना.
स्लोवर चेंडू होता. आता इथे गतीमध्ये थोडासा चेंजेस करण्याचा प्रयत्न केला होता. संमिश्रित गोलंदाजी होणं हे गरजेचं असतं, कारण पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले, त्याच्यानंतर इथे थोडंसं बीट करण्याचा प्रयत्न केला. ऑफ कटर हलकासा तुम्हाला पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू इथे विसावत असताना आयुष्य परीक्षा घेत राहील. आपण फक्त पास होत पुढे जायचं आणि त्याच अनुषंगाने मात्र आता ही कामगिरी या गोलंदाजाला करावी लागेल. यावेळी साबेता आहे फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येथे डीप मध्ये. व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का लागेल तो अर्थातच उर्नोली टीमला. बॅट्समन आउट होतील. डीजे परिस्थिती थोडीशी बिकट आहे, अर्थातच ती म्हणजेच बॅटिंग माफ करा फिल्डिंग करणारा संघ स्वर्गीय पिंटाशेट पाटील 11 हमरापूर. आणि कधी कधी परमेश्वर असं म्हटलं जातं, जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच शिवरायांचा मावला तिकट. आता या मैदानावरती त्याला तिची कामगिरी करावी लागेल हमरापूर टीमला, कारण मुस्लिम लोक एकमेकांना भेटले तर अस्सलाम वालेकुम म्हणतात, पण आपण मराठी माणूस जर एकमेकाला भेटलो तर जय शिवराय काय नाही म्हणत. विचार बदला, नक्कीच महाराष्ट्र अजूनही घडेल. आणि कधी कधी आम्ही नेहमीच सांगत असतो, मुलींनो 10,000 रुपयाचा मोबाईल वापरण्यापेक्षा महाराष्ट्र संस्कृती जपा, म्हणजे अजून आपल्या महाराष्ट्राची. कारण आई जिजाऊंनी स्वप्न घेतलं होतं उराशी बाळगून आणि जगदंबे चरणी प्रार्थना केली की असा माझा पोटी एक पुत्र व्हावा की ऐसा स्वराज्य पूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा, नव्हे तर पूर्ण जगाला हेवा वाटावा. आणि तेच राजेशाही अर्थात राजे शिवछत्रपतींनी जन्म घेतला आणि महाराष्ट्र मात्र असा अभिमानानं फुलला. जे खऱ्या अर्थानं जे भरपूर आपल्यावर अत्याचार करत होते, त्याच्यानंतर गुलामीतून हटवायचं होतं आणि मात्र राजे शिवछत्रपतींना हे करून दाखवलं. तसाच महाराष्ट्र मात्र आपल्याला घडवावा लागेल, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस देखील झेलची संधी होती. यष्टीरक्षक थोडासा दूर होता हा झेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली आणि तिथे एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या 10 अजूनही विजयासाठी गरज आहे, ती 32 धावेंची गरज. म्हणजे चांगला कमबॅक इथे पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले होते, त्याच्यामध्ये एक नो बॉल होता आणि त्याच्यानंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न इथे करतायत. आयुष्यात ध्येयाकडे जाताना घोड्याच्या वेगाने जा, पण पुढे जाताना त्या व्यक्तीचे उपकार लक्षात ठेवा ज्याने तुम्हाला वाईट वेळेत साथ दिली. अशी तुम्हाला क्रिकेटची देखील सातत्याने कामगिरी करावी लागते. कारण जेव्हा संघनायक आणि मागची देखील क्लिप भरपूर व्हायरल झाल्या होत्या की जेव्हा तुम्हाला कॅप्टन उठवायला जातो घरी, तेव्हा तुम्ही स्वतः क्रिकेटर आहात, एक चांगली क्रिकेट केला, तुम्ही स्वतःहून रेडी राहा. तुम्हाला कोणी फोन करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे या गोष्टी खूप दूर असतात. हलकीशी अपील होती पंचांकडे, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तरी ते निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 10. व्हेरी गुड कमबॅक. कमबॅक कशाला म्हणावं, आणि तसाच कमबॅक इथे करत असताना हा गोलंदाज मंदार पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिला चेंडूला. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक इथे पहिलं संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत, त्या म्हणजेच 1 गडी बाद 11. कारण असं म्हटलं जातं, तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी जगातील सर्वात मोठं पद तुम्हाला दिलंय, ते म्हणजे शिवरायांचा मावला. ना राष्ट्रपती ना उपराष्ट्रपती, महाराष्ट्र में हिंदुस्तान में एक ही है, वो है शिव छत्रपती. आणि मी सातत्याने सांगत असतो, जर आयुष्यामध्ये कधी तुम्हाला 7 मिनिटे जर मिळाले ना, 7 मिनिटे, तर तुम्ही 7 मिनिटांमध्ये काय ऐकाल शेवटच्या 7 मिनिटांमध्ये, ते डीजे गोल्डन तुम्हाला सांगतील. आम्ही ऐकू आणि नक्कीच सातत्याने डीजे गोल्डन यांच्या माध्यमातून हे तुम्हाला पाहायला मिळालं. महाराजांची कीर्ती बेफाम होती आणि सातत्याने डीजे हे सांगत असताना, कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपेत असतात, म्हणून सूर्य आपला विचार कधी बदलत नाही आणि सूर्योदय हा होतोच. गोलंदाज सेकंड पॉवर प्ले मध्ये येत आहे, ते अर्थातच
अनुराग नाईक महत्वाचे षटक असेल सेकंड पॉवर प्ले मैदानामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार होतील. पहिलाच बॉल ऑन साईडला भिरकावून दिला. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील वेगाने. तिथे एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 12 या धावसंख्येवरती. म्हणजेच एकूण अजून जर विचार केला तुम्ही तर 30 धावेंची अजूनही गरज असेल उर्वरित 23 बॉलमध्ये. 5 षटकांची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करून कधी चुकू नये. कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. कारण असं म्हटलं जातं परमेश्वर की जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं जब तक तेरे पास बल्ला है तब तक तेरा थाट है, वरना क्रिकेट में जिंदगी तेरी पूरी वाट है. क्रिकेटमधून मित्रांनो तुम्हाला खरोखर क्रिकेट घडवायचं असेल, असं नाही की क्रिकेट खेळा, क्रिकेट आपला हा खेळ आहे, परंतु त्यासाठी जॉब अभ्यास करणं हे देखील महत्वाचं असतं. 23 बॉल 30 धावेंची गरज. अजूनही प्रयत्न करतात यावेळी गोलंदाज अनुराग. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, येस संपादनीय अपीलला उचलून धरला. महत्वाच्या क्षणी विकेट घेत आहेत गोलंदाज अनुराग आणि धक्का क्रमांक दुसरा लागेल या ठिकाणी. तो अर्थातच उर्नोली टीमला बॅट्समन होतील मैदानातून बाहेर. अनिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. रोशन पाटील आणि अनिल पाटील ही सलामीची जोडी आली होती. हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानातून बाहेर झालेत. कदाचित बापेश्वर उर्नोली टीमला असं वाटत असेल की मॅच मध्ये आम्ही आहोत, परंतु इथे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना यावेळी जर विचार केलात तर स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील हमरापूर 11 टीम, संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे. उशिरा जाग येणाऱ्याला हे दोन्ही मिळत नाही. आता कदाचित इथे थोडासा प्रेशर हँडल करेल, प्रेशर क्रिएट करेल तो म्हणजेच हमरापूर क्रिकेट संघ उर्नोली टीम वरती. निर्णायक क्षणी तुम्हाला जर भागीदारी बनवायची असेल तर ती भागीदारी देखील महत्वाची असते. आम्ही सातत्याने म्हणतो की 50 षटकांची ही मॅच नाही आंतरराष्ट्रीय की तिथे तुम्ही 150 ते 100 धावांची पार्टनरशिप करा. ही फक्त 5 षटकांची मॅच आहे टेनिस बॉलची आणि तिथे तुम्हाला कमीत कमी जरी तुम्ही 20 ते 25 ची भागीदारी बनवली ही संघासाठी महत्वाची असते. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्याच्या घडीला भरपूर वेगाने पुढे जात आहे. मग ते विदेशी देशामध्ये असो, दुबई, कतार सारख्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स आपले खेळाडू देत राहतात आणि सातत्याने तशीच कामगिरी रायगड जिल्ह्याची राहिली. गोलंदाज तयार, हलक्या हाताने डिफेन्स केला, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. आता माहिती आहे की थोडंसं प्रेशर आहे, इथून जर मोठे फटके खेळलेत तर प्रेशर करायची येईल, विकेट गेला तर, आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूची सांगता धाव फलकावरती धावा स्थिर आहेत आतापर्यंत. त्या म्हणजेच 12 विजयासाठी अजूनही 30 धावेंची गरज आहे. मॅच बनवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे मॅच बनवली जाईल का या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये आतापर्यंत. 21 बॉल 30 धावेंची गरज. 9 धावा एक्स्ट्रा आहेत गोलंदाजांकडे. कदाचित वाचवले जातील की फलंदाज मोठे फटके खेळून ते लवकर कमबॅक करतील. फटका हवेत आहे, परफेक्ट ऑफ द मिडल, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या वरून चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. हा षटकार ऑफिसवर सध्या गाजलेला हा चित्रपट, परंतु निर्णायक क्षणी षटकार आलाय. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते की तू त्या संधीचं काय केलंस. आणि इथे मात्र पहिल्या बॉलवर डिफेन्स केलं, स्वतःला वाचवलं आणि त्याच्यानंतर आलेला हा मोठा फटका षटकार. प्रेशर कमी होत आहे. आता 20 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावेंची. दफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजेच 2 गडी बाद असताना 42 धावेंचा पाठलाग करत असताना आता 20 चेंडूंमध्ये 24 धावेंची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बघा, शेवटच्या घावात दगड तुटतो याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक घाव हा महत्वाचा असतो. आणि इथे प्रत्येक क्षणाला एक बॉल कधी हमरापूरच्या बाजूनं तर कधी एक बॉल इथे तुम्हाला उर्नोली टीमच्या बाजूनं पाहायला मिळतंय. चांगला क्रिकेट आतापर्यंत, ठसन क्रिकेट दोन्ही संघांमध्ये इथे पाहायला मिळतंय. ही लाईन खराब आहे आणि त्याला पनिशमेंट करत असताना क्षेत्ररक्षक निर्णायक क्षणी आले होते. ओ व्हॉट अ कॅच. एकदा फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो. तिथे रिव्ह्यू नक्कीच पंच कदाचित चेक करतायत, परंतु रिव्ह्यू तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. परंतु एकदा ही कॅच जर फिल्डिंग जर आवडली असेल, डिसिजन येईल तुमच्यापर्यंत, तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. मेंबर्स असतील, रोशन पाटील आहेत, जर आपण चेक करायचंय. जर या ठिकाणी झेल झाला तर कदाचित फायदा होईल आणि जर षटकार आला तर फायदा होईल उर्नोली टीमला. पाहूया निर्णयाचा कौल इथे कुठल्या
तर इथे तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. महत्वाचा डिसिजन आहे, दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट डिसिजन आहे. तर कमिटी मेंबर्स कोण असेल त्यांनी या जरा प्लीज. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू देखील आहेत, आमचे कमिटी मेंबर्स आहेत, तिथून चेक करतील आणि डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचतील. अतिशय महत्वाचा निर्णय असेल, कारण चांगली इथे बॅटिंग साकारत करत असताना फलंदाज आय थिंक मैदानामध्ये सुनील आहेत, परंतु पाहूया अजूनही डिसिजन पेंडिंग असेल. धगधग दोन्ही संघांची असेल. कमिटी मेंबर्स आहेत आमच्या समेत, निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतात. प्रेक्षक जर तुम्ही पाहिले सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियन स्टँड मध्ये इथे करत मेन अंपायर प्लीज जरा कॉन्टॅक्ट करा टीव्ही अंपायरशी इथे. आय थिंक डिसिजन इज अ व्हेरी क्रिटिकल डिसिजन, खूप महत्वाचा असेल. त्यासाठी आम्ही तुम्हालाच ऑफिशियल अंपायरना विनंती करतो की आपण इथे चेक करावं. ज्या कुठल्या संघाकडे हा डिसिजन जाईल त्या संघासाठी हितकारक डिसिजन असेल, कारण 20 बॉलमध्ये 24 धाब्यांची गरज होती. जर हा षटकार असेल तर महत्वाचा होईल तो म्हणजेच उर्नोली टीमसाठी, आणि जर इथे फलंदाज बाद असेल तर हमरापूर टीमला फायदा होऊ शकेल. परंतु डिसिजन इज अ पेंडिंग. दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे काळजाचे तुकडे करताना ठोका आता वाढत असेल आणि कदाचित हा डिसिजन कुठल्या संघापुढे जाईल, उर्नोली की हमरापूर. यातून जो विजय होईल तो खेळेल गावदेवी अंतोरे संघाविरुद्ध, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून एक संघ क्वालिफाय केला जाईल सुपर 8 साठी. तत्पूर्वी पंच इथे येत आहेत, आमचे पंच ऑफिशियल्स पंच या स्पर्धेमध्ये हिरामन भोसले सर इथे आलेत. तर पाणी घेऊन जायचं मैदानात खेळाडूंसाठी. पंच डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील तिथे. इट्स अ नो बॉल कॉल बीमर वेस्ट हाईट, परंतु इथे षटकार देखील इथे चेक करतायत आमचे. तर इथे कमिटी मेंबर्सचा डिसिजन व्हेरी गुड फिल्डिंग, एकदा टाळे होऊन जाऊ दे खेळाडूसाठी. त्या ठिकाणी भरपूर चांगली फिल्डिंग केली आणि आपल्या संघासाठी मात्र धाबा वाचवल्या. कदाचित हा वेस्ट हाईट बीमर बॉल जर नसता तर मात्र इथे फायदा झाला असता. तर 1+1 पंच एकच धावा ना त्या ठिकाणी, एकच. थँक्यू. 1+1 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 20 आता विजयासाठी गरज आहे, ती म्हणजेच 20 बॉल आणि 22 धाव्यांची गरज. फ्री हिटचा बॉल असेल या ठिकाणी, कदाचित फलंदाजाला पुन्हा एकदा सुवर्ण संधी इथे पाहायला मिळते. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभरारीचे वेट रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही. आणि आता मात्र या ठिकाणी तसाच खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल. फलंदाज तयार, फ्री हिट बॉल. इथे देखील फुल टॉस बॉल, खराब लाईन आहे, डीप लॉंग लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि हा बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय फ्रेटच्या बॉलवरती. जबरदस्त बॅटिंग इथे साकारत असताना फलंदाज सुनील पाटील याच्या बॅटमधून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे देखील लागू टप्प्याचा बॉल, कॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डिंग भरपूर चांगली झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे वेगाने 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावा महत्वाच्या होत्या बनवणं आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 26 षटक क्रमांक इथे दुसरं देखील संपन्न होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीनं 2 गडी बाद. 26 विजयासाठी गरज आहे ती 18 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज.
प्यार की निशानी है तो हिंदुस्तान तेरे बाप की कहाणी आहे. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रात एकच वाघ होऊन गेले त्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. लागा तयारीला मित्रांनो, 19 फेब्रुवारीला माझा राजा देव शिव छत्रपती येत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा शिव जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. अशा शाहीने इतिहास पुसला जाणार नाही मित्रांनो. ऐसे और भी छत्रपती वीडियोस शिवाजी के लिए महाराजांचा चैनल को त्या सब्सक्राइब कानड्यांना करो नक्कीच और उत्तर बेल दिलं आइकन गेलं को दबाना की त्यांना बिल्कुल वाटत मत एका शाहीने शिवरायांचं चरित्र पुसलं जाईल. अरे तुम्ही जरी तुमच्या रक्ताने जरी पाय धुतले ना तरी उपकार फिटणार नाही राजे तुमचे. कन्नडी खऱ्या अर्थानं शाही फेकल्यानंतर वाटत होतं की त्यांना या ठिकाणी शिवरायांना त्यांनी विटंबना केली होती, परंतु त्यांना उत्तर लगेच दिलं गेलं. गुड बॉलिंग. पहिल्याच बॉलवरती थोडासा ऑफ स्टंपच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू. इथे निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि इथे गरज आहे 17 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. मॅच जर कदाचित रोशन दुसरं पॉवर प्लेचं षटक जर थोडंसं मागं ठरलं नसतं तर कमबॅक होऊ शकत होता, कारण इथून फिल्डिंग विखुरली गेली. कारण पहिल्या ओव्हर्समध्ये 11 धावा आल्या, त्याच्यानंतर या गोलंदाजानं तब्बल धावा खर्च केल्या 15, म्हणजे थोडीशी मागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत समीर पाटील आणि सुनील पाटील. निर्णायक क्षणी महत्वाच्या क्षणी जी भागीदारी हवी होती तशीच भागीदारी बनवण्याचं काम आता मात्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून इथे होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने अगुटप्प्याचा बॉल सहज केलून दिलाय. इथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील फक्त एकच धाव. यांना देखील माहिती आहे मॅच आता मात्र इथे आपल्या हातामध्ये आले आणि त्यासाठी हे खेळाडू सातत्याने जर विशेष विचार केला तर एक एक धाबेने हे टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतायत. यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारा आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना 2 गडी लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र या दोन्ही फलंदाजांनी डाव सावरला आणि ज्या 42 धावा बनवायच्या होत्या त्याचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती आता 27 धावा लागल्यात आणि गरज आहे ती म्हणजे आता 16 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. रनो बॉल तुम्हाला मॅच पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी हा झेल टिपायला हवा होता. कदाचित झेल टिपला असता, गडी बाद झाला असता, धावही वाचली असती आणि इथे मात्र नियतीला हे मान्य नव्हतं. डाईव्ह देखील लगावली होती, परंतु त्या क्षणाला झेल सुटला आणि फलंदाजाला मिळाला जीवनदान, तो म्हणजे सुनील पाटील या फलंदाजाला. समीर पाटील माफ करा. तर एका धावेने धाव फलकावरती धावा लागतात त्या म्हणजेच 28. आता 15 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. इथूनच तुम्हाला कमबॅक करावा लागेल, इथूनच तुम्हाला डॉट बॉल विकेट घेणं हे महत्वाचं असेल, कारण ज्या क्षणाला चौका षटकार तुम्ही जर वाचवताय तर तुम्ही प्रेशर टाकत जा. इथे देखील चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता, टप्पा पडल्यानंतर अगदी उचली घेणारा हा बॉल यष्टीरक्षच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 14 चेंडू 14 धाव्यांची गरज. ग्रेट कमबॅक गोलंदाज इथे करतायत ते मंदार यांच्या माध्यमातून, कारण मंदारने पहिलं पॉवर प्ले फेकलं होतं तेव्हा देखील चांगली गोलंदाजी त्याची झाली होती. इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस विकेटची गरज होती. विकेट सॅक्रिफाईस जातात, या ठिकाणी विकेट घेतलाय गोलंदाजानं आणि फलंदाज बाद होतील सुनील पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन आणि 14 धाव्यांची गरज. राज्यातील स्त्रीलाही माते समान वागवली गेली. ज्यांच्या दरबारात धन्य झालो तेव्हा जेव्हा जन्म घेतला छत्रपती हिंदवी स्वराज्यात. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची सुमधुर संगीत डीजे इथे साकार करत असताना त्यांचंही मनापासून कौतुक करूया. गोल्डन डीजे मंडप डेकोरेशन मुक्काम खार सापोली बेडे यांच्या माध्यमातून हे जबरदस्त तुम्हाला आयोजन. नव्या नवरीला जसं सजवावं तसं हे मंडप देखील सजवलं गेलं आणि सातत्याने हे दमदार आयोजन तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. ते अर्थातच डीके ट्रॉफी 2022 डीके साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या साथी सहकार्याने घेतलेली ही दमदार मेहनत. मॅच अजूनही हाय व्होल्टेज. 13 चेंडू 14 धाव्यांची गरज. हा बॉल जर निर्धाव आला तर मात्र 12 चेंडूमध्ये 14ची गरज राहील आणि कधी कधी लो स्कोर मॅच मध्ये देखील कमबॅक करणारे षटक, अगदी कमी धावांचं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय आणि हेच षटक आहे की काय जिथे फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. 13 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करत असताना अटॅकिंग फिल्डिंग इथे पाहायला मिळते. ती स्वर्गीय पिंटाशेठ पाटील हमरापूर टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. इथे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होता हा चेंडू. पंच इथे हात आपल्या जमिनीला समांतर करत असताना एक एक्स्ट्रा धाव वाढ होईल. या धावा देखील वाचवायच्या आहेत. या अगोदर नो बॉल तुम्हाला बिमरचे पाहायला मिळाले, त्याच्यानंतर व्हाईटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे एक एक धाव महत्वपूर्ण असेल हमरापूर टीमला आणि एक एक षटकार या मॅच मध्ये लगेच कमबॅक करून देईल ती म्हणजेच उर्नोली टीमला. उर्नोली टीमचे 2 महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांनी
समीर आणि सुनील या दोन फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली होती. त्याच्यानंतर बाद झाले होते ते अर्थातच सुनील आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी ऋषिकेश आलेत, त्यांच्यावर देखील जबाबदाऱ्या असतील. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर अगदी खोलवर राहिला हा बॉल, परंतु इथे देखील पंचांचा इशारा येईल की अवांतर आहे. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीने एक्स्ट्रास मध्ये धाव वाढ होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 30 या धावसंख्येवरती, म्हणजेच 12 धावींची गरज. 13 चेंडू 12 धावींची गरज. हे जे महत्वाचे बॉल होते ना दोन, ते तुम्हाला या मॅच मधून कदाचित दूर घेऊन जाऊ शकतील. इथे हवेत आहे फटका आणि एक्स्ट्रा जे चेंडू फेकले होते त्याचाच हा तुम्हाला दबाव पाहायला मिळाला. कदाचित तो बॉल जर तुम्ही नीट फेकला असता तर तुमचा बॉल देखील वाचला असता आणि त्याच्यानंतर हा षटकार देखील वाचला असता. आणि या षटकारानं मात्र ओर्नोली टीमने केलं कमबॅक आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत त्या 36. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा गावदेवी अंतोरे टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो. बघा इथे प्रेक्षक देखील ऐसे तुम्ही और भी पाहता गावठी वीडियोस के लिए वालाच्या शेंगा चैनल को करा. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चॅनल को सब्सक्राइब चढ उतार करो नसतील ते और रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसलं. आणि इथे थोडस चढ उतार आला या मॅच मध्ये. 12 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बघा सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर मग त्याच्यानंतर बॉल्ड आउट केला जाईल याची नोंद घ्या. कमिटी मेंबर्स लल्ला भास्कर यांच्या माध्यमातून ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याच्यातून जो संघ विजय होईल तो गावदेवी अंतोरे संघासमोर खेळेल. आणि गावदेवी अंतोरे टीमच्या कॅप्टनला आम्ही लगेच विनंती करतो की आपण इथे टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे, कारण शेवटचे 12 चेंडू आणि फक्त 6 धाव्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. शेखर भगत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, त्या ठिकाणी झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद होतील ते अर्थातच समीर पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. संगीत गोल्डन डीजे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक अर्थातच DK साहेबांचं हे सुमधुर संगीत आणि सातत्याने प्रेम राहिलंय. आणि नेहमी तुम्हाला जर विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाचे हे दमदार नेतृत्व या विभागातील आणि खऱ्या अर्थानं JM म्हात्रेचे डिरेक्टर, JM म्हात्रे प्रोजेक्टचे डिरेक्टर अर्थातच तुम्हाला प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतात राईट टाइम ओव्हर द विकेटने. यावेळेस देखील लाखू टप्प्याचा बॉल, तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते रोशन. कदाचित इथून जर एक विक्रम केला, कारण मागच्या मॅच मध्ये एक मेडन ओव्हर फेकला होता गोलंदाज अंतोरे टीमच्या गोलंदाजानं, आणि तसाच जर इथे हा षटक जर पाहायला मिळाला तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा त्यामुळे तुम्हाला वापसी पाहायला मिळेल. लल्ला भास्कर यांचं आगमन झालं, त्यांची ही स्पर्धा तुम्ही स्वर्गीय अनिकेत पेन प्रीमियर लीग देखील पाहिलीत, ते देखील यशस्वी आयोजक आहेत. परंतु इथे 2 बॉल निर्धाव आलेत. गरज आहे विजयासाठी तब्बल 10 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. इथून तुम्हाला शिरकाव करावा लागेल. परंतु पाहूया गोलंदाज शेखर कशा पद्धतीने कमबॅक करतील. हो, इथे आम्ही कमबॅक नक्कीच करणार आणि इथे देखील फलंदाज बाद होतील. धक्का क्रमांक लागेल 5वा. अजूनही मॅच मध्ये जिवंत आहेत हमरापूर टीम. आता गरज आहे 9 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. वॉड मॅच. तलवार छत्रपती शिवाजी महाराज च्या म्हणजे 36 हत्तीचे बल असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय
वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही इथे ऐकताय. 9 चेंडू गरज आहे विजयासाठी, 6 धावेंची गरज. रोशन कदाचित 2 चेंडू जर वाईड नसते फेकले तिथून षटकार देखील वाचला असता, परंतु इथे गोलंदाज शेखर व्हेरी गुड बॉलिंग. इथे देखील हवेत आहे, फटका फसलाय. इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत करत असताना स्वर्गीय पिंटा शेठ पाटील अमरापूर टीम धक्का क्रमांक लागेल 6वा आणि इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील गोलंदाज शेखर. आता गरज आहे ती म्हणजेच 8 चेंडू 6 धावेंची गरज. दरम्यान इरवाडी नगरीचे आमचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुनीलदादा ठाकूर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचंही आम्ही डीके ट्रॉफी 2022 या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. खरं तर सुनीलदादा ठाकूर यांचा आम्ही संघ पाहिला खरं तर जिथे विभाग प्रीमियर लीगमध्ये, पेन तालुका प्रीमियर लीगमध्ये, आणि आज त्यांचं इथे शुभागमन आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इथे विनंती करतोय. आमचे स्वप्नील पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सुनीलदादा ठाकूर जे इरवाडीचे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. कहाणी में ट्विस्ट ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हा नक्कीच रोशन, दोन्ही संघांचं मनापासून कौतुक करूया. काय जबरदस्ती इथे गोलंदाजी करतायत. वर्ष नवीन असो वा जुना भविष्याचा संघर्षमय प्रवास हा नेहमी चालू असतो. आता गरज आहे 8 चेंडू आणि 6 धावेंची गरज. ऑन हॅट्रिक, काय ते विकेट हॅट्रिक संपादन करतील गोलंदाज शेखर. काय जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हमरापूर वर्सेस उर्नोली. गोलंदाज आयटम ओव्हर द विकेटने डान्सिंग डाऊन द विकेट. इथे पंचांकडे अपील नक्कीच केली गेली, परंतु इथे पाहावं लागेल. येस अंपायर कॉल, फिल्डिंग टीम रिव्ह्यू, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल, अंपायर्स कॉल. यस, आता इथे हा डिसिजन देखील महत्वाचा असेल. बॉल तर निर्धाव नक्कीच आला. लल्ला यांना विनंती करतो की आपण यावं. इट्स अ कमिटी मेंबर अँड थर्ड अंपायर इज द टीव्ही अंपायर. डिसिजन इज अ व्हेरी क्रिटिकल अँड व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन. प्रवीण शेखर भगत यांच्याबद्दल एकच सांगेन, वन ऑफ द लिजन 40+ हा खेळाडू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आहे त्याचे पूर्ण देखभाल त्यांच्याकडे सोपवली गेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून सकाळ आणि संध्याकाळ जे क्रिकेटचं भविष्य आहे ते त्यांच्या माध्यमातून घडवलं जातं. म्हणजे त्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आणि हा क्रुशियल निर्णय नॉट आउट असेल. इट्स अ नॉट आउट डिसिजन, परंतु 5 चेंडू निर्धाव 3 विकेट. मॅच होती तब्बल 12 चेंडू आणि 6 धावेंची गरज होती आणि आता मॅच मात्र आली 7 चेंडू आणि 6 धावेंची गरज. फांदीवर बसलेला पक्षी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नव्हे तर स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो आणि तो विश्वास साकार करत असताना इथे गोलंदाजी भरपूर दमदार होते गोलंदाज शेखर यांच्या माध्यमातून. परंतु फलंदाजाला देखील इथे कमबॅक करावा लागेल. हा तुम्हाला जर तुम्ही स्वतःवरती दबाव घेत घ्याल तर उर्नोली संघाला मात्र या ठिकाणी थोडंसं प्रेशर राहील. उर्नोली संघाचा कुठला एक फलंदाज असेल महत्वाच्या क्षणी जो मॅचला कल्लाटणी देऊ शकतो. आता मॅच दोन्ही संघाकडे 50-50 बॅलन्स. गोलंदाज तयार. यावेळी भरपूर चांगला फटका आहे. आउटफील्ड खूप वेगाने, तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत, उचलतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 6 गडी बाद 38 आणि आता विजयासाठी गरज आहे ती 6 चेंडू 4 धावेंची गरज. परमेश पाटील सर रोशन आता नक्कीच एक सांगतो तुम्हाला, आयुष्यात अडचणी भरपूर येत असतात, अडचणी भरपूर येतात, पण त्या अडचणीवर मात कशा प्रकारे करावा. कारण पुरंदराच्या 10 वेळी स्वराज्यात त्यावेळी 36 किल्ले मिर्झा राजांना दिले होते आणि फक्त 23 किल्ले स्वराज्यात उरले होते आणि त्याच्यानंतर शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं स्वराज्यात 361 किल्ले आणून दिले. म्हणजेच कमबॅक कसा असावा, नेव्हर गिव्ह अप, हार कधी मानू नका. हा कमबॅक केलाय या गोलंदाजानं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो शेखरसाठी. व्हेरी गुड कमबॅक, गुड बॉलिंग. आता गरज आहे ती म्हणजे 6 चेंडू आणि 4 धावेंची गरज. विकेट गमावले टोटल 6, 4 लाईफलाईन असतील. आणि बघा स्वतः पिच क्युरेटर आहेत, स्वतःने देखील इथे विकेट बनवली आणि कदाचित सांगितलं का या विकेटला मी मेहनत घेतली, तू मला साथ दे, आणि कदाचित इथे ती साथ देत असताना ही विकेट दमदार गोलंदाजी होत असताना 6 चेंडू 4 धावेंची गरज.
काहीतरी उतुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारावर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वानं ते मात्र साध्य करावं. तसा साध्य केलाय. परंतु निर्णायक क्षणी महत्वाच्या या 2 धावा आल्यात बॅट्समन योगेश पाटील यांच्या बॅटमधून आणि मैदानामध्ये एक षटकार ज्या फलंदाजानं लगावलाय तो ऋषिकेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत उर्नोली क्रिकेट संघ मात्र या मॅच मध्ये बनत राहील. स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील हमरापूर की बापेश्वर 11 उर्नोली टीम, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल? खुन्नस क्रिकेट, ठसन क्रिकेट तुम्हाला इथे पाहायला मिळते. काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये इथे पाहायला मिळते. आता मात्र दबाव दबाव दबाव. प्रेक्षकांना जसा सामना हवा होता कदाचित वाटलं होतं की ही मॅच एकतर्फा होईल, परंतु गोलंदाजाने केलेली कामगिरी या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा परतावून दिलं. ते अर्थातच स्वर्गीय पिंट्या शेठ पाटील हमरापूर टीमला. उर्नोली टीमचा ऋषी आहे मैदानात, ज्या ऋषीने एक षटकार लगावलाय. और कहते महागुरु एमडी गडगे सर हमेशा कहते हैं रोशन कि किसी भी टीम की नैया अगर बीच बबर में फंसती है तो कौन ऐसा मायका मांझा होगा जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक ला सकता है. जीवनात अडचणी जेवढ्या मोठ्या असतील तेवढ्या संधी देखील मोठ्या असतात, त्यांना फक्त तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. 6 चेंडू 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघांमध्ये काटेकी टक्कर इथे पाहायला मिळते. आता मात्र प्रेक्षकांची इथे धगधग जास्तच होत असेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर. व्हॉट अ कॅच. ग्रेट फिल्डिंग. 7वा धक्का लागेल उर्नोली टीमला. आता गरज आहे 5 चेंडू 4 धावांची गरज. तर आता गरज आहे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्यांच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. तशी धमक मात्र इथे मैदानावरती जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासाने इथे ही कामगिरी करत असताना, कारण सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःकडे आत्मविश्वास असणं हे महत्वाचं असतं आणि त्याच आत्मविश्वासाने आता मात्र इथे दोन्ही संघ मैदानावरती खेळ दाखवत असताना प्रेक्षकांना नेहमी सातत्याने एकच हवं असतं की मॅच दोन्ही संघांमध्ये टफ व्हावा आणि सामना मात्र तसाच प्रेक्षकांना इथे पाहायला मिळतंय. एक काटेकी टक्कर, डू अँड डाय, करो या मरोची स्थिती आता मात्र दोन्ही खेळाडूंसाठी असेल. षटकार चौकार लावून मॅच फिनिश करू की निर्धाव चेंडू काढून ही मॅच मी फिनिश करू. आता गोलंदाज वर्चस्व राखेल की फलंदाज वर्चस्व राखेल. फूल किती सुंदर असलं तरी कौतुक त्याच्या सुगंधाचं होतं, तसेच माणूस किती मोठा असला तरी कौतुक त्याच्या मात्र गुणांचंच होतं. आता ही कला आणि गुण सादर करावी लागेल. गोलंदाज की फलंदाज, हमरापूर की उर्नोली. 5 बॉल 4 धावांची गरज. हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून आणि हा देखील झेल टिपला गेला. शैलेश पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा धक्का आणि 8वा धक्का लागेल या ठिकाणी उर्नोली टीमला. जिसका ऐलान खुद आसमान करता है. आता मात्र तशाच पद्धतीचा सामना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. औरंगजेब रडला होता कारण दरबारात आव चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता कारण त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता. सांगा ओरडून जगाला नडणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जळणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. कारण 19 फेब्रुवारीला माझा देवराजा शिवछत्रपती येतोय. मला छत्रपती शिवाजी महाराज की 4 चेंडू 4 धावांची गरज. ऑन हॅट्रिक बॉल असेल. फक्त 2 लाईफ लाईन राहिल्यात उर्नोली टीम कडे. मात्र आता 4 चेंडू मध्ये तुम्हाला 4 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. अगुटाप्याचा बॉल, गॅप शोधण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट. लाऊड अपील अंपायर कडे केली गेली. थर्ड अंपायर लल्ला वास्कर यांचा प्रेशर मात्र आता वाढलं जाईल. भरपूर महत्वाचा क्षणी इथे फिल्डिंग देखील झाली आणि इथे डिसिजन इज अ पेंडिंग. आता मात्र धगधग 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 धगधगच वाढेल. भरपूर महत्वाचा डिसिजन असेल. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत उर्नोली टीमचे.
2 लाईफलाईन त्यांच्याकडे शिल्लक असतील. अतिशय क्लोज डिसिजन. खरं तर या मॅचचा हा क्रुशल निर्णय आहे आणि त्यामुळे हा निर्णय दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचा आहे. तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला प्रवीण. इट्स नॉट आउट, इट्स अ सेफ. एक धाव इथे कंप्लीट होते आणि दोन्ही संघांसाठी हा निर्णय महत्वाचा होता. 2 धावा इथे कंप्लीट करतायत. आय थिंक ही चुकी झाली कारण एकच धाव होती, दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आणि इथे 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागलायत. त्या अर्थातच 40 धावा. आता गरज आहे 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज. काय मॅच इथे पाहायला मिळते. जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वात विजयाचे पताका उभारू शकतो आणि स्वप्न साकार करण्यासाठी एक वेळ शरीराने हरलात तरी चालेल, पण मात्र तुमची मनस्थिती हरता कामा नये. 3 चेंडू 2 धावा. काय मॅच इथे प्रेक्षकांच्या साक्षीने पाहायला मिळते. जीटीसी ग्लोबल टेनिस टीमच्या माध्यमातून इथे कव्हरेज केली जाते आणि युट्यूब ऑनलाईन जे प्रेक्षक इथे मॅचला आनंद करतायत ते अर्थातच दमदार इथे डीबी काका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर डीबी काका यांना विनंती करतो की आपण यावं. रायगड जिल्हा परिषद सदस्य आदरणीय डीबी काका साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. खरं तर माजी सभापती म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 3 चेंडू 2 धावेंची गरज. एज अँड गॉन. व्हॉट अ मॅच. लास्ट विकेट इथे बॅलन्स असेल. आता काय जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावेंची गरज. इथे फलंदाज होतील बाद मैदानातून बाहेर. हरेश्वर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 9 गडी बाद झालेत. आता 2 चेंडू 2 धावेंची गरज. डीजे जिस तरीके से ये मुकाबला चल रहा है दोनों टीमों के बीच में से और ये संघर्ष किया इस मैदान के ऊपर और एक संघर्ष मुकाबले में हम एक जरूर कहते हैं कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे. वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा. चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ये संघर्ष इस मुकाबले में काटे की टक्कर. एक फक्त फलंदाज असेल शिल्लक. 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. उर्नोली टीमला आणि 1 गडी जर इथून बाद केला तर स्वर्गीय पिंटा शेठ पाटील हमरापूर संघ हा सामना जिंकू शकेल. आता उर्नोली की हमरापूर फक्त 1 लाईफलाईन शिल्लक असेल आणि याच्यानंतर मॅच होईल. यातून जो विजय होईल तो अर्थातच अंतोरे टीम संबोधता आपली मॅच खेळेल. फाईट मॅच इथून जिंकला तर या डीके चषक 2022च्या स्पर्धेमध्ये तुम्ही सातत्याने बनत राहाल. हरलात तर मैदानातून बाहेर. 2 चेंडू 2 धावेंची गरज. संधी येत नसते, ती आपल्या कर्तृत्वातून कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे आणि तसाच मात्र आता लोक गेली कित्येक वर्ष चर्चा करतील या स्पर्धेची. 2 चेंडू 2 धावेंची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या बॉलसाठी. 2 बॉल 2 धावेंची गरज. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे हवेत आहे फटका. 1 धाव कंप्लीट होते आणि इथे फिल्डिंग खराब झाली. गोलंदाजाच्या माध्यमातून आणि सामना फिनिश केलाय. 9व्या आणि 10व्या क्रमांकाच्या फलंदाजांना आणि विजयाचा आनंद साजरा करत असताना